चला मग आज आपण बनवूया खानदेशचं फेमस पिठलं भाकर। त्यासाठी आधी घ्यायचं तेल गरम होऊ द्यायचं चांगलं। नंतर टाकायचं तेलामध्ये जिरं चांगलं तडतडीत होऊ द्यायचं। जिरं तडतडीत झालंय आता आपण त्याच्यात टाकू कांदे चांगले लालसर पलटू द्यायचे। कांदे चांगले लालसर पलटून गेलेत, आता आपण त्याच्यात टाकू खानदेशचा ठेचा म्हणता याला। हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा राहतो हा। आता आपलं मिरची वगैरे सगळं भाजून झालंय व्यवस्थित। आता आपण त्याच्यात टाकू टोमॅटोला चांगलं परतून घेऊ आधी। आता हे चांगलं परतून झालंय, आता याच्यात टाकू आपण मीठ स्वादानुसार। त्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आधी। मीठ झालंय आता चांगलं एकजीव, त्याच्यात आपण घालू आता हळद, मसाला। हा माझा घरगुती मसाला आहे। हे आता चांगलं एकजीव करू आपण याच्यात घालूया बेसनाचं पीठ आधी चांगलं भाजून घ्यायचं। बेसनाच्या पिठाला आधी चांगलं मसाल्यात भाजून घ्यायचं चांगलं सगळं एकत्र करून। ठीक आहे, बेसनाचं पीठ भाजलं म्हणजे कच्चटपणा येत नाही। आता आपलं बेसनाचं पीठ चांगलं भाजलंय, त्याच्यात गरम पाणी टाकायचंय। मी एका साईडला गरम पाणी ठेवून दिलं होतं। ठीक आहे, थोडं टाकायचंय। त्याला सगळ्यांना असं एकजीव करायचंय चांगलं हाताने। चांगलं आता मी एकजीव करून घेतलंय सर्व। आता त्याला आपण शिजू देऊ चांगलं। ठीक आहे, चांगलं घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचंय। तोपर्यंत आपण आता भाकरीची तयारी करू। झालं आपलं पिठलं भाकर तयार। आता आपण मस्त थाळी बनवूया। कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करा मला।